नमस्कार. आपण पाहत आहात कायदा न्यूज. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तळेगाव पुणे या समितीच्या वतीनं पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील अनेक गावे उद्ध्वस्त झाली. अनेक शेतकऱ्यांचे, कामगारांचे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य या पावसामध्ये वाहून गेले. तेव्हा गोरगरीब वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे म्हणून परंडा येथील जिल्हा परिषद इंदिरा वस्ती शाळा या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तळेगाव दाभाडी या स्मारक समितीच्या वतीने संस्थेचे सचिव किसन थोल यांच्या वतीने पूर परिस्थितीमुळे आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या गोरगरीब कामगार कष्टकऱ्यांच्या पाल्यांना मदतीचा हात देण्यासाठी शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, शाळेची पिशवी, पॅड तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या प्रसंगी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने फुले आंबेडकर विद्वत महासभेचे राज्य समन्वयक प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदनशिवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष मोहन बनसोडे, परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे, तालुका उपाध्यक्ष अरुण सोनवणे, मधुकर सुरवसे, देवा ब्रह्मराक्षस, त्याचबरोबर जिल्हा परिषद इंदिरा वस्ती शाळेचे मुख्याध्यापक अप्पासाहेब बल्लाळ, सुभाष भालेराव सर, बोकेफोडे मॅडम आदी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीतून उभा राहणारा हा आशेचा किरण असून पुरामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले असून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा लहानसा प्रयत्न आहे. अशा सामाजिक कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होत असतो, असं मत धनंजय सोनटक्के यांनी व्यक्त केले. त्याप्रसंगी फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉक्टर शहाजी चंदनशिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे शिक्षक सुभाष भालेराव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं आमच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची दिशा मिळालेली आहे, असे मत व्यक्त करून सर्व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परंडा.